कितीही अडचणी असू द्या, तुमचं एखादं काम असेल, तुम्ही ते काम पूर्ण व्हावं म्हणून त्याच्या मागे लागलायत, पण काही केल्या ते काम पूर्ण होत नाहीये, किंवा तुमची एखादी इच्छा आहे, प्रयत्न करूनही तुमची ती इच्छा पूर्ण होत नाहीये किंवा त्या कामामध्ये यश मिळत नाहीये, तर अशा वेळेला सोमवारची अष्टमी म्हणजे अष्टमी जेव्हा सोमवारी येईल त्या दिवशी, किंवा फक्त सोमवारी जेव्हा महिन्यातून 2 वेळा प्रदोष असतो, तो प्रदोषच्या दिवशी आणि 12 महिन्याची जी शिवरात्री असते, ह्या प्रत्येक तिथीला किंवा यापैकी कोणत्याही एका तिथीला घरच्या घरी, तुमच्या घरामध्ये शमीचं झाड असेल तर त्या शमीच्या झाडाचं पान घ्यायचं आहे, शमीपत्र घ्यायचं आहे, आणि नसेल तर आजूबाजूला तुम्हाला जिथे कुठे मिळेल तिथून शमीपत्र घ्यायचं आहे. अगदी बघा, तुम्ही एक शमीपत्र आणलं तर ते पूर्ण अर्पण करायची हे गरज नाही. आता हे शमीपत्र आहे तर याच्यातलं अगदी एक पान तोडून मनोकामना बोलून संध्याकाळी प्रदोष काळी तुमच्या घरातल्या शिवलिंगाला तुम्हाला अर्पण करायचं आहे. चांगला अनुभव येईल तुम्हाला या उपायाने.